बघा, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित आपण काल 2 प्रकरणं बघितलीत, 2 धडे आपण घेतलेत. आज आपण तिसरा धडा बघणार आहोत. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप. तर बघा, आपण जेव्हा एखाद्या संख्येचं वाचन करतो, आता सुरुवातीला एकदम सुरुवातीला इथे संख्या दिली बघा, वाचा ती अगोदर संख्या. तर ती संख्या वाचत असताना एककापासून सुरुवात करायची. करा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. मग संख्या वाचा आता काय झाली. 2 अब्ज 73 कोटी 15 लाख 68,493. म्हणजे एखादी संख्या जर आपल्याला वाचायला सांगितली तर ती काय करायचं, आपण तिच्या डोक्यावर लगेच एकक, दशक, शतक असा अब्जापर्यंत लिहित जायचं. गेल्या वर्षी 4थीला आपण हे सगळं शिकलेलो आहे. तर मग अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट जर वाचता येत नसेल ना, त्याच्या डोक्यावर अशी घरं आखा, म्हणजे तुम्हाला ते कळेल कोटीच्या घरात आहे का अब्जाच्या घरात आहे. मग ती संख्या खाली बघा 3 कॉलम केलेत. अंक, स्थान आणि त्याची स्थानिक किंमत. पुस्तकात बघा म्हणजे तुम्हाला कळेल बाळांनो. तर बघा 3 हा अंक आहे. मग त्या 3चं स्थान कुठे आहे रे. एककाच्या घरात. 9चं स्थान कुठे आहे. दशक. 4चं स्थान शतकाच्या घरात. 8चं स्थान हजारच्या घरात. 6चं स्थान दशहजारच्या घरात. 5चं स्थान लाखाच्या किंवा लक्षाच्या. 1चं स्थान दशलक्ष. 3चं स्थान कोटी. 7चं स्थान दशकोटी आणि 2चं स्थान अब्ज. हे झालं स्थान आणि वरती दिलाय तो अंक. मग आता यावरून तुम्हाला स्थानिक किंमत ओळखता येते, बरोबर आहे का. गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे. मग सांगा मला 3ची स्थानिक किंमत. 3च. 9ची, 4ची, 8ची, 6ची, 60,000, 5ची, 5 लाख, 1ची स्थानिक किंमत 1 कोटी. कसं येईल. 1 वर किती शून्य आलेत बघा की बाळांनो. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 10 लाख. किती आली. 10 लाख. 3ची स्थानिक किंमत 3 कोटी. 7ची स्थानिक किंमत 70 कोटी आणि 2ची स्थानिक किंमत 2 अब्ज. म्हणजे अब्जापर्यंतची जरी संख्या असली तरी तुम्हाला तिचं स्थानिक किंमत तिच्या स्थानावरून ठरवता येतं. त्याला स्थानिक किंमत म्हणायचं. आता अंकाची दर्शनी किंमत म्हणजे काय रे. म्हणजे जो अंक दिसतोय तीच त्याची दर्शनी किंमत. दर्शनी म्हणजे दिसते ती म्हणा. आणि स्थानिक म्हणजे स्थानावरून एककाची, दशकाची स्थान बघायचं. ते अंक कुठल्या घरात आहे. एककाचे आहे का, दशकाचे आहे, शतकाचे आहे का, हजारचे आहे. स्थानिक म्हणजे स्थानावरून आणि दर्शनी म्हणजे दिसते तो जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत. मग आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की 3च्या अलीकडे एक 9 अंक आहे दशकाच्या घरातला. 9ची स्थानिक किंमत किती आणि 9ची दर्शनी किंमत किती. दिसतोय तो अंक म्हणजे दर्शनी किंमत. मग मला सांगा की 9च्या स्थानिक किमतीमध्ये आणि दर्शनी किमतीमध्ये कितीचा फरक आहे. फरक कसा काढायचा. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोघांमधला फरक सांगा. मग कसा काढणार फरक. फरक म्हणजे वजाबाकी. मग 9ची स्थानिक किंमत किती आहे बाळांनो. 90. तू तोंडात का बोट घालतो रे सार्थक सारखा. नीट बस व्यवस्थित. 9ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. मग वजाबाकी करा ना. दोघांमधला फरक सांगा म्हटलंय. 9च्या स्थानिक किमतीमधील व दर्शनी किमतीमधील फरक सांगा. किती येतो. म्हणजे काय करायचं. स्थानिक किमतीमधून दर्शनी किंमत वजा केली. किती उत्तर आलं. हेच आता इथे शिकायचं होतं.
आणि हे बघा, हे झालं आपलं स्थानिक किंमत. स्थानिक किमतीवरून विस्तारित मांडणी करता येते तुम्हाला, विस्तारित रूप. मग आता ही वरची जी संख्या आता आपण वाचन केली, 2,73,15,68,493, या संख्येचं तुम्ही मला आता विस्तारित रूप सांगा, काय होईल? विस्तारित रूप म्हणजे जी स्थानिक किंमत मांडली आहे त्याची बेरीज करत जायचं. करा बेरीज आणि विस्तारित मांडणी सांगा मला. 2 अब्ज अधिक 70 कोटी अधिक 3 कोटी अधिक 10 लाख अधिक 5 लाख अधिक 60,000 अधिक 8,000 अधिक 400 अधिक 90 अधिक 3. म्हणजे कोणत्याही संख्येची आपण स्थानिक किंमत जेव्हा लिहितो त्या स्थानिक किंमतीवरून खाली त्याचं काय करता येतं आपल्याला? विस्तारित रूप मांडता येतं. आता ह्या चौकोनामधला, ह्या तक्त्यामधला 6वा मुद्दा वाचा सगळ्यांनी. त्याच्यातलं उदाहरण म्हणून एक संख्या दिली ती वाचा, सगळ्यात खाली दिलेली 2,34,567. आता मला सांगा ही संख्या तुम्ही अजून एकदा वाचून दाखवा मला. 2,34,567. या संख्येमधील पटपट पटपट स्थानिक किमती सांगत जावा प्रत्येक अंकाच्या. 7ची एक कोण म्हटलं? 7ची स्थानिक किंमत 7 आणि दर्शनी किंमत 6ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत 5ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत 4ची स्थानिक किंमत 4,000 आणि दर्शनी किंमत 3ची स्थानिक किंमत 30 आणि दर्शनी किंमत. युवराज लक्ष आहे का बघ तुझं? लक्षच नाही, बोटच ठेवलं नाही तू पुस्तकात. 2ची स्थानिक किंमत 2 लाख आणि दर्शनी किंमत 2. मग आता ह्याचं पटदिशी आता मला विस्तारित रूपात मांडणी करून सांगा काय येईल. आता आपण स्थानिक किंमत सांगितली, ये बरोबर करेक्ट. 2 लाख अधिक 30,000 अधिक 4,000 अधिक 500 अधिक 60 अधिक 7. समजलं? हे शिकायचे आपल्याला या प्रकरणामध्ये. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूपात ती संख्या मांडता येते का? तर बघा नमुना प्रश्न दिलेले आहेत याच्यामध्ये, दिलेत का? पहिला प्रश्न घेऊया आपण याच्यातला. 51,325 या संख्येतील शतक व एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती आहे? कुठल्या कुठल्या अंकांमध्ये बदल करायला लावला त्यांनी? शतक. मग शतकच्या घरात किती आहेत? 3. आणि एककच्या घरात किती आहेत बाळांनो? 5. मग त्यांची अदलाबदल करायची म्हणजे काय संख्या तयार होईल? 3च्या जागी 5 घ्या आणि 5च्या जागी 3 घ्या. सांगा मग कुठली संख्या तयार झाली? 51,523. ही आपण अंक बदलून नवीन संख्या तयार केली. आणि मग दोघांमधला फरक किती आहे? म्हणजे आधीची संख्या किती होती बाळांनो? 51,325 आणि आताची झालेली 51,523. मग ह्या मोठी संख्या कोण आहे आता याच्यातली? 51,523 वजा 51,325. ह्यांची तुम्हाला वजाबाकी करायची म्हणजे फरक मिळेल. मग किती उत्तर येतं याचं? 198. किती उत्तर आहे या वजाबाकीचं? 198. मग हे 198 कोणत्या पर्यायात आहे उत्तर? 2. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. समजला का हा प्रश्न? समजला? ठीक आहे. मग या प्रकरणावरचा स्वाध्याय 3.1 हा तुम्ही घरून सोडवून आणायचा आहे. 3.2 तुम्ही घरून सोडवून आणायचा आहे. आणि स्वाध्याय क्रमांक 3.3 हे तुम्ही सगळे प्रकरणं स्वाध्याय जे दिलेले आहेत ह्याच्यातले ते तुम्ही घरून सोडवून आणायचे आहेत. कुणाला काय अडचणी असतील तर आपण उद्या ते सॉल्व करू. ठीक आहे? समजला का हा धडा?